काही वाटा माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात, पण या जगात एक अशी वाट आहे जी माणसाला थेट देवापर्यंत नेते, आणि ती वाट म्हणजे वारी. मित्रांनो, वारी म्हणजे केवळ पंढरपूरपर्यंतचा प्रवास नाही, तर तो स्वतःच्या मनाशी, श्रद्धेशी आणि विठ्ठलाशी जोडला जाणारा एक पवित्र प्रवास आहे. आषाढ जवळ आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तीचे स्वर दुमदुमू लागतात. टाळांचा नाद, मृदंगाची लय, मुखी अखंड ज्ञानोबा तुकारामांचा गजर आणि लाखो पावलं एकाच दिशेनं निघतात त्या पंढरपुराच्या वाटेनं. मंडळी, या वाटेवर पाय थकतात, शरीर सुद्धा दमून जातं, पण एक गोष्ट कधीच थकत नाही, आणि ती म्हणजे वारकऱ्यांची अढळ श्रद्धा. वारी आपल्याला प्रेम, संयम, समता, सेवा, माणुसकी शिकवते. इथे गरीब श्रीमंत, जातपात, लहान मोठा असा कोणताच भेद राहत नाही. इथे आपण सर्व एक आहो ही भावना असते. आणि याच वैशिष्ट्यांमुळे आज केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे, तर जगाच्या विविध भागांतूनही असंख्य भाविक वारीच्या माध्यमातून पंढरपुराकडे श्रद्धेने वाटचाल करत आहे. कारण वारीत मिळणारं आत्मिक समाधान, मनाला लाभणारी शांतता आणि विठ्ठलाच्या नामस्मरणातून मिळणारा आनंद हा अनुभव जगात अन्य कुठेही मिळत नाही. आयुष्याचं खरं समाधान, मनाचा खरा विसावा आणि भक्तीचा खरा अर्थ वारीतच गवसतो. शेकडो वर्षांपूर्वी संतश्रेष्ठांनी रुजवलेली ही वारीची परंपरा आजही लाखो पावलातून तितक्याच भक्तिभावाने जिवंत आहे. कारण वारी ही केवळ एक परंपरा नाही, ती भावना आहे, ती श्रद्धा आहे, आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हृदयात अखंड धडकणारा श्वास आहे. जय जय राम कृष्ण हरी.